नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये। आईस्क्रीमची सीरीज आपली चालू होती, त्यातला आजचा जो आहे तो 6वा व्हिडिओ आपला चालू आहे। तर आज आपण बनवतोय सगळ्यांचं आवडतं लाडकं कसाटा आईस्क्रीम, तेही घरच्या घरी कसं बनवायचं आज आपण बघणार आहोत। तर इथं मी 1 कप + 1/4 कप दूध घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1/4 कप मी टाकलेला आहे साखर, 1/4 कप मिल्क पावडर आणि 1 टेबलस्पून टाकलेला आहे कॉर्नफ्लोअर। आता हे सगळं नीट आधी मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस अजून बंद आहे, आत्ता मी गॅस लावणार आणि आता आपण ह्याला थोडंसं थिक होईपर्यंत कंटिन्युअसली आपल्याला हे हलवायचं आहे। खाली कॉर्नफ्लोअर असल्यामुळे चिटकण्याची शक्यता असते, तर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे। आता 1 कप + 1/4 कपचं जे मेजरमेंट आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं आहे की 1 कप कोणता, 1/4 कप कोणता, टेबलस्पून सगळं मी सांगितलेलं आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन आधीच्या आईस्क्रीमची आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा देईन, बघून घ्यायचं आहे। त्यानंतर हे व्हिपिंग क्रीम आपल्याला लागणार आहे, जे केकसाठी आपण यूज करतो, तर ते सुद्धा 1 कप + 1/4 कप आपल्याला घ्यायचं आहे। हे व्हिपिंग क्रीमचं सुद्धा डिटेलमध्ये माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आणि हे आपल्याला लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे आहे। त्यानंतर आपल्याला बीटर लागणार आहे, 300 वॅटचं माझं फिलिप्सचं हे बीटर आहे। कंपल्सरी बीटर आपल्याला आईस्क्रीमला लागणार आहे। तर आता आपण हे बीट करून घेणार आहोत। अगदी आपण थोडंसं फ्लफीनेस येईपर्यंत आपण ह्याला बीट करायचं आहे। साधारण 5 ते 7 मिनटं आपल्याला लागतील। तुम्ही बघू शकता आपलं जे क्रीम आहे ते व्यवस्थित बीट झालेलं आहे। तर आपण दुधाचं जे मिक्सचर केलेलं होतं ते थंड झालेलं आहे, तुम्ही बघू शकता असं घट्ट झालेलं आहे। ते सुद्धा आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे 1/4 कप कंडेन्स्ड मिल्क। इथं मी अमूलचं मिठाई मीठ वापरलेलं आहे, तुम्ही नेस्लीचं वगैरे कुठलंही घेऊ शकता। तर आता हे सर्व नीट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि बीटरनी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं एकजीव होतील आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते नीट मिक्स होतील। तुम्ही चमच्याच्या सहाय्याने देखील मिक्स करू शकता। आता हे आपलं आईस्क्रीमचा बेस तयार आहे। आता ह्याच्यामध्ये कुठला फ्लेवर तुम्ही ॲड कराल त्या फ्लेवरचं आईस्क्रीम आपलं सेट झाल्यावर तयार होणार आहे। तर आता कसाटामध्ये 3 फ्लेवर मी करणार आहे, ज्यामध्ये पिस्ता, ऑरेंज आणि जनरली मँगो एक असतं, स्ट्रॉबेरी असतं आणि पिस्ता असतं। आज मी मँगोच्या ऐवजी ऑरेंज आईस्क्रीम फ्लेवर करणार आहे आणि पिस्ता आणि स्ट्रॉबेरी हे 3 फ्लेवरचे आईस्क्रीम आपण बनवायचे आहे। तर या बेसचे मी 3 भाग करून घेतलेत। कोणता फ्लेवर तुम्हाला जास्त आवडतो तो जास्त कमी पण घेऊ शकता, तिन्ही सेम पण तुम्ही घेऊ शकता। आता मी इमल्शन इथं वापरते, माझ्याकडे ऑरेंज इमल्शन आहे, ज्यामध्ये कलर आणि इसेन्स इमल्शन म्हणजे दोन्ही असतं आणि इसेन्स म्हणजे फक्त फ्लेवर असतं, कलर येण्यासाठी आपल्याला लिक्विड फूड कलर घालावं लागतं। तर पिस्ता इमल्शनसुद्धा मी घातलेलं आहे, पण आता माझ्याकडे स्ट्रॉबेरीचं जे इसेन्स आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर इथं मी स्ट्रॉबेरीचं इसेन्स घालणार आहे, कलर येण्यासाठी मी लिक्विड रेड कलर घालणार आहे। तर हे आहे इसेन्स। हे सर्व आपल्याला 1 TSP घालायचं आहे किंवा तुम्ही टेस्टच्या अकॉर्डिंग घालू शकता, थोडासा टेस्ट करून। आता लिक्विड लाल कलर घातलेला आहे मी, ज्याने स्ट्रॉबेरीचा कलर आपल्या आईस्क्रीमला येणार आहे। आता हे तिन्ही फ्लेवर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ओके, हे ऑरेंज आईस्क्रीम, त्यानंतर हे पिस्ता कलर किती मस्त दिसत आहे फ्रेंड्स। थोडंसं मी घालते, मला थोडं कमी वाटतंय। ओके, त्यानंतर आता इसेन्स घातलेलं बघा, स्ट्रॉबेरीचं किती मस्त कलर आलेला आहे फ्रेंड्स। लिक्विड रेड कलर इथं वापरले आहे, रास्पबेरी कलर। ओके, तर आता तुम्ही फ्लेवर जे आहेत ते जास्त पण घेऊ शकता, मी इथं 3 वापरलेत, तुम्ही 4, 5, 6 कितीही लेअर तुम्ही लावू शकता। तर आता आपल्याला एक कंटेनर घ्यायचा आहे। जनरली जे आहे कसाटा बनवताना खाली केकचा बेस वापरत असतात, स्पॉन्ज। तर आपल्याला आता जे नवशिके आहेत ज्यांना केक येत नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे, तर त्यांनी खाली मिल्क ब्रेड वापरायचा, सँडविच ब्रेडपेक्षा मिल्क ब्रेड वापरायचा, किंवा तयार केक पण येतात बघा, टुटी फ्रुटी केक ब्रिटानियाचे वगैरे, ते सुद्धा पीसेस तुम्ही खाली ठेवलेत तरीही चालतील। मी इथं मिल्क ब्रेड वापरते। त्याचा एक लेअर आपण लावून घ्यायचा आहे अगोदर, तुम्ही कडा काढायचा असेल तर काढू देखील शकता। बटर पेपर कंपल्सरी नाही आहे फ्रेंड्स, मला थोडीशी अडचण आली बटर पेपरला, मी तर म्हणेन बटर पेपर नाही वापरलं तरी चालेल। तुम्ही क्लिंग रॅप असेल तुमच्याकडे
तर ते देखील तुम्ही वापरू शकता. हे मी बटर पेपर का वापरलं आहे, मला इझिली उचलता येईल आणि आईस्क्रीम मला तुम्हाला दाखवता येईल यासाठी ॲक्च्युली मी बटर पेपर यूज केलं होतं. बट फ्रीजमध्ये जेव्हा सेट करायला ठेवलं तेव्हा बर्फामुळे ते बटर पेपर थोडंसं ओलं झालं, त्यामुळे मला काढताना खूप अडचणी आल्या. त्यामुळे तुम्ही बटर पेपर न वापरता क्लिंग रॅप लावा किंवा काहीच नाही वापरलं तरीही चालेल. तर आता हे आपलं आईस्क्रीम एक फर्स्ट लेअर झालेलं आहे. फ्रेंड्स, आता तुम्हाला व्यवस्थित लेअर जर नीट येण्याचं पाहिजे असतील दिसायला 3 लेअर, तर तुम्ही काय करायचं आहे, पहिलं फ्लेवर टाकल्यानंतर एक अर्धा तास वेट करायचं आहे, सेटिंगला ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये. पहिला लेअर सेट झाल्यावर मग तुम्ही दुसरा लेअर त्यावर पोर करू शकता. याने काय होईल, 1 बाय 1 आपल्याला 3 कलरचे जे लेअर आहेत ते आपल्याला छान दिसतील. आपण जर ते एकावर एक वतले तर ते मर्ज होण्याची शक्यता असते, एकात एक कलर मिक्स होण्याची शक्यता असते. तर आता मी पहिला दुसरा कलर जो आहे तो डायरेक्ट मी पोर केलेला आहे सेट न करता. तर तुम्हाला आईस्क्रीम शेवटला दिसेल की मधली लेअर जी आहे थिक असं वाटत नाही आहे, थोडीशी मिक्स झाल्यासारखी वाटते. पण आता तिसरं फ्लेवर जे आहे ऑरेंज कलरचं, ते ओतायच्या आधी मी काय करणार आहे, ह्याला अर्धा तास सेट करणार आहे आणि मग तिसरा कलर ओतणार आहे. आता तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, अर्धा तास मी हे फ्रीजरमध्ये ठेवलं होतं, त्यामुळं दुसरी लेअर जी आहे ती थोडीशी थिक झालेली आहे. त्यामुळे आता ऑरेंज फ्लेवरचं जे आईस्क्रीम आहे ते मी आत्ता पोर करणार आहे. तर तुम्ही बघू शकता की ती इझिली मस्त असं एकावर एक ते आईस्क्रीम बसलेलं आहे, कारण सेट केल्यामुळं. तेच जेव्हा मी दुसरी लेअर ओतले तर ती पिस्त्यामध्ये थोडीशी मिक्स झाली होती. त्यामुळं तुमच्याकडे जर वेळ असेल जर तुमच्याकडे, तर तुम्ही काय करू शकता, अर्धा तास थोडंसं वेटिंग करून मग असे 3 लेअर लावू शकता किंवा 1 बाय 1 पोर केले तरी काही हरकत नाही. फक्त लेअर दिसताना जरासं मर्ज झाल्यासारखं कमी जास्त थिकनेसला दिसू शकतात. ठीक आहे. तर आता तिन्ही आपले फ्लेवर जे आहेत ते 1 बाय 1 ॲड करून झालेले आहेत. थोडंसं ड्रायफ्रूट्सने गार्निश करूया, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर करा. आणि आता आपल्याला ह्याला 8 ते 10 तास फ्रीजरमध्ये सेट करायचं आहे. तर मी इथं क्रिस्टल होऊ नये म्हणून वरती हे घातलेलं आहे. पण मगाशी जसं मी सांगितलं की तुम्ही क्लिंग रॅप वापरा, कारण हे फ्रीजमध्ये थोडंसं ओलं झाल्यामुळे मला काढायला मुश्किल झालं. त्यामुळे तुम्ही क्लिंग रॅप वापरलं, काही जरी नाही वापरलं तरी आपला कसाटा मस्त तयार होतो. आता 8-10 तासानंतर आपण चेक करूया. तर फ्रेंड्स, इथं बरोबर 10 तास माझे होत आलेत, 9 तास साधारण झालेले आहेत. तर आता तुम्ही बघू शकता हे भिजल्यामुळं मला जे बटर पेपर आहे ओलं झाल्यामुळं खूप प्रॉब्लेम झाला काढताना. त्यामुळे तुम्ही क्लिंग रॅप नक्की वापरा. तर तुम्ही बघू शकता आईस्क्रीम जे आहे कसाटा आपलं परफेक्टली सेट झालेला आहे. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी चाकूने छान असं त्याला कट देखील करते, अगदी मस्त कट होतं आहे. तुम्हाला मी लेअरसुद्धा दाखवते. ओके, मस्त. उन्हाळ्यात असा कसाटा आईस्क्रीम घरी बनवलेला खायचं, त्याची गोष्ट काही औरच आहे फ्रेंड्स. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, कलर कॉम्बिनेशन कसं दिसतं आहे. खाली आपण ब्रेड वापरलं आहे केकच्या ऐवजी. हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे बघा फ्रेंड्स, मस्त आहे की नाही आपलं होममेड एकदम कसाटा आईस्क्रीम, एकदम भन्नाट झालेलं आहे. टेस्ट अप्रतिम झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आईस्क्रीमची सिरीजमधला आपला कसाटा आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी राजभोग आईस्क्रीमसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ह्याच्या आधीचे प्रिव्हियस व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. बेसिक मी सगळं सांगितलेलं आहे सुरुवातीपासून. कप्स, मेजरमेंट सगळं काही मी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, नक्की चेकआउट करा. आजचा कसाटाचा आईस्क्रीम तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही आईस्क्रीमची सिरीज आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सोबतच नक्की दाबा, म्हणजे येणारे माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेचच बघायला मिळतील. मी भेटेन पुढच्या आईस्क्रीमसोबत, पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, पीत राहा, मस्त राहा. धन्यवाद.